बकरी असायची त्यांची. हा हा मग आम्ही लहान असायला म्हणजे पहिली दुसरी मला वाटतं शाळेलाच गेलो नसेल मी मोस्टली. बर गेलो तरी म्हणजे थोडंफार गेलो तर ठीक, नाही गेलो तर ठीक, की गावाकडे त्यावेळी एवढं काही सिरियसनेस नसायचं नाही, म्हणजे की अगदी खरं ठीक आहे म्हणजे काय शिक्षक मग काय विचारायचे नाहीत आणि ठीक आहे मग मोस्टली बकऱ्यातच असायचो. बर पण मग मला वाटतं की त्यानंतर एक 6वी 7वी पर्यंत आम्ही मोस्टली सुट्ट्यांना वगैरे 2 महिने वगैरे आलो तर बकऱ्यातच असायचो. बर आणि मग त्यानंतर मात्र बकऱ्यात यायचं मात्र प्रमाण कमी होत गेलं. जसं अभ्यासाची काठीण्यता वाढत गेली हा तसं आमचं बकऱ्यात यायचं थोडंफार कमी झालं. बरोबर पण मग ज्यावेळी 8वी मध्ये NMMS ला माझं सिलेक्शन झालं. बर. पण त्याच्या आधीची एक कल्पना आहे की 5वी मध्ये NMMS ला आपलं नवोदयला सिलेक्ट व्हायचं हा खूप अशी मनात इच्छा होती माझ्या. बर आणि माझ्या गावातले 2 विद्यार्थी पण झाले होते. हा पण मग ते खूप दुःख मनाशी होते की यार की म्हणजे मी वर्गात थोडं त्यावरच 1-2 नंबर मध्ये यायचो बर गावामध्ये हा आणि मला सिलेक्शन झालं नाही. हा इतकं वाईट वाटलं की यार की म्हणजे त्यावेळी खूप रडलो मी ऍक्च्युली. हा आणि माझ्या शिक्षकांना असं वाटत होतं की यार ह्याचं होऊन जाईल. हा म्हणजे मला सांगलीमधून फॉर्म भरला होता पण माझं झालं नाही. पण मग ते एक मनाशी खूप खेद होता की यार माझं झालं नाही सिलेक्शन. हा सो मग ती भर म्हणजे कुठेतरी भरी काढायसाठी हा. 8वी मध्ये NMMS मध्ये माझं सिलेक्शन झालं. बर. मग त्यावेळी म्हणजे असं वाटलं की यार म्हणजे काहीतरी थोडंफार आपण प्रयत्न केले तर मग होत आहे हा. आणि पण NMMS ला बसण्यामागचा मेन हेतू होता की पैसे मिळणार होते. हा. म्हणजे ऍक्च्युली की वर्षाला Scholarship. वर्षाला 6,000 मिळून 4 वर्ष 24,000 मिळणार होते. अरे वा ते एक खूप महत्वाचा मेन हेतू होता. हा पण मग सुरुवातीला माझे आई वडील बकरीच राखायचे. बर